या बाबतीमध्ये मी आता जे बोललो सातारा गॅझेट लागू करण्याच्या बाबतीत लवकरच बैठक ही आरक्षण उपसमितीची लावली गेली. मला वाटतं येणाऱ्या मंगळवारी ही बैठक मुंबईमध्ये होईल आणि उपसमिती सातारा गॅझेटच्या लागू करण्याच्या दृष्टीनं जे काही कायदेशीर त्याच्यामध्ये विषय असतील किंवा कायदेशीररित्या हे बसवून कसं लागू करायचं त्याचं जे आहे ती प्रक्रिया चालू होईल. आज उपसमितीनं जे आम्ही जरंगे पाटलांना पत्र दिलं किंवा जो GR पण त्यांना हे करून दिला त्यात सुद्धा उल्लेख आम्ही केलाय की महिन्याच्या आत लवकरात लवकर कायदेशीर गोष्टी हे करून आम्ही सातारा गॅझेटचा आपण निर्णय करू. सातारा गॅझेट सोबत आपण कोल्हापूर गॅझेट असेल किंवा सोलापूर असेल औंध असेल या त्यांची जी मागणी आहे म्हणजे जरंगे पाटलांची जी मागणी होती की सातारा गॅझेट औंध संस्थांचं एक गॅझेट आणि पुणे असे याचा तुम्ही जे आहे ते विचार करावा. पण मला जी काही थोडीफार माहिती जी काही आता ह्याच्यात मिळाली किंवा गॅझेटची माहिती मी पण घेतली की बऱ्यापैकी सातारा संस्थांच्या गॅझेटमध्ये उल्लेख वगैरे जे आहे ते स्पष्ट आहेत, आकडेवारी स्पष्ट आहे आणि नावं आहेत आणि म्हणजे त्यांनी जे मी वाचलं म्हणजे मला त्या गॅझेटच्या काही कॉपी वाचायला मिळाल्या त्याच्यामध्ये त्यांनी काही उल्लेख केलेत की तुम्ही कुणबी आणि मराठ्यांमध्ये फरक करू शकत नाही किंवा दाखवू शकत नाही. इंग्लिशमध्ये जे आहे त्यांनी असं म्हणले की तुम्ही डिस्टिंग्विश करू शकत नाही की बाबा कुणबी कोण आणि मराठा कोण. तर जी कुणबी आहेत त्यांची परिस्थिती थोडी गरीब होती आणि बाकीच्यांची जरा परिस्थिती चांगली आहे एवढंच त्यांनी उल्लेख केला. त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की बाबा ह्यात फरक नाहीये, सगळे एकच आहेत असं. आता त्याचं कायदेशीर जे थोड्याफार काही गोष्टी असतील त्या आता समिती उपसमितीच्या माध्यमातून आम्ही करू आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही परत घेऊन जाऊ शकतो. याला काळामध्ये बाबा राजनीती मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग चालू होतं. संजय राऊत यांनी ट्रोलिंग केलं होतं. तुम्ही भाजपच्या हस्तक दोघं उदयनराजे आणि शिवराजांनी त्या आंदोलनस्थळी जाऊन बसणं गरजेचं होतं. आता काय ट्रोल करणाऱ्यांना मी मगाशी जसं म्हणलं की टीव्हीच्या मागे बसून किंवा फोनच्या स्क्रीनच्या मागे बसून किंवा कुठेही बसून सोशल मीडियावर काय तर टाईप करणं किंवा टीव्हीवर काय तर बोलणं हे सोपं आहे. शेवटी केलं काय तुम्ही ट्रोल करणारे जे आहेत किंवा संजय राऊत साहेब पण म्हणजे मोठे ते विचारवंत आहेत. आम्ही काय त्यांच्या एवढं मोठं नाहीये कोण, पण त्यांनी मग एवढं जर मराठा आरक्षणाबद्दल हे होतं त्यांचं तर मग शिवसेनेच्या काळात मुख्यमंत्री असताना उद्धव साहेब हे आरक्षण गेलं कसं. त्यावेळेला राष्ट्रवादी पवार साहेबांची सत्तेत होती, काँग्रेस सत्तेत होती. जे आरक्षण हायकोर्टामध्ये टिकलं जे देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदाच दिलं होतं ते आरक्षण सुप्रीम कोर्टानं रद्द कसं केलं ह्याचं उत्तर का नाही ते देत. आम्हाला सांगताय की आम्ही हे करावं पण आम्ही सगळी म्हणजे कसं आहे सगळेच जर एका काम कोणी करायचं ती निर्णय करायला लावायला तरी कोणतरी तिथं पाहिजे ना. सगळ्यांना अधिकारी सगळे मी असेल, विखे पाटील साहेब असतील, आमचे उपसमितीतले कोकाटे साहेब माणिकराव कोकाटे उपसमितीत आहेत, आमचे आशिष शेलार आहेत, मकरंदाब आहेत, शंभूराज आहेत, आम्ही सगळे त्या याच्यामध्ये होतो. आमचा प्रयत्न हाच होता की एकतरी वातावरण लवकर निवळलं पाहिजे आणि जे आपण देतोय ते कायदेशीर असलं पाहिजे. उगाच वेळ मारून नेण्यासाठी काही करायचं नाही. वाईटपणा आपल्याला आला तरी चालेल पण जे द्यायचंय ते एकतर समाजाच्या मराठ्यांच्या उपयोगी पडलं पाहिजे आणि उद्या कायद्याच्या कसोटीवरती टिकलं पाहिजे ही आमची भूमिका आणि मुख्यमंत्र्यांची प्रामुख्याने ही भूमिका होती की उगाच आपण काहीतरी हे करायचं नाही. त्यामुळं त्या याला चालतं प्रश्न ट्रोलवाल्यांना काय त्यांचं कामच ते आहे आणि ते पुढे पण हेच करत राहणार आहे. त्यांच्याकडनं काय कुणासाठी काय चांगलं होऊ शकत नाही.
शेवटचा प्रश्न, कुणबी समाज, कुणबी मराठ्यांना जे घेतलं जाणार आहे याला कुठेतरी ओबीसी समाजाचा विरोध आहे, तो विरोध करतोय आता रस्त्यावर उतरून. नाही हो, ह्याच्या बाबतीत पण म्हणजे मी जे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले की ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही किंवा आम्ही होऊन देणार नाही किंवा त्यांच्यावर अन्याय करून आम्ही दुसऱ्यांना मराठा समाजांना हे करू असं अजिबात होणार नाही. 100% ज्यावेळेला मुख्यमंत्री एवढं जाहीररित्या बोलतात आणि जाहीर सांगतात, आज त्यांनी हे दिलंय, हे पण त्यांनीच दिलंय मराठ्यांना. आणि मी मगाशी जे म्हटलं की दुसऱ्यांदा त्यांनी आपलं आरक्षण दिलं, पहिल्यांदा पण मुख्यमंत्री असताना त्यांनीच दिलं. अनेक मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले पण कुणीही समाजाचा विचार केला नाही. देवेंद्र फडणवीसांनी पहिल्या वेळेला पण दिलं आणि दुसऱ्या वेळेला पण मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी दिलं. त्यामुळे हे ज्यावेळेला ते बोलतात की आम्ही ओबीसींवर अन्याय होऊन देणार नाही, 100% त्यांचे जे आहे ते नियोजन काही ना काहीतरी त्यांनी केलं असणार आणि त्या पद्धतीनं कुणावरही अन्याय न करता किंवा दोन्ही समाजांमध्ये वितुष्ट भांडण किंवा कटुता न येता जे आहेत ते निर्णय आरक्षणाचे जे आहेत पुढचे पण होतील.